ए मम्मी आले का? बाहेर की. काय म्हणते? हा हा माझा मित्र अनिकेत. अनिकेत काय? अगं मित्र आहे, म्हणलं तुला भेट घालून द्यावं नाही का. तसं खूप चांगलं आहे बरं का. बस ना बस ना. बरं आहे. कुठे आहे शिकायला? नाही, माझं शिक्षण झालेलं आहे. हा हा, मला वाटलं कॉलेजचं आहे. स्वतःच स्वीट होम आहे. हा हा. अजून काही जॉब वगैरे करतो का? नाही, जॉब नाही, शेती वगैरे बाकीचं पाहतो, रानातलं हे कडलं तिकडलं. त्याचा स्वतःचा धंदा आहे स्वीट होमचा. आणि घरी पण आई वडील असतात आणि तो एकुलता एक आहे. अगं पण तू हे मला का सांगते? आणलंय ठीक आहे, पण आता याच्या बाहेर एवढं कशाला चौकशी पाहिजे आपल्याला? हे बघ आई, मी कधी तुझ्यासोबत खोटं बोलत नाही आणि मला बाकीच्या मुलींसारखं नाही मागायचं आहे ग. त्याच्यामुळे ना सांगते तुला. हा सांग. आम्ही एक चांगले फ्रेंड्स होतो आधी, हम्म. पण त्याच्यानंतर फ्रेंडशिप कधी प्रेमात बदलली कळलंच नाही. आणि माझं खरंच त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचं पण माझ्यावर आहे. आणि घरी ना सगळं व्यवस्थित आहे बरं का, असं कशाचीच कमी नाहीये. अगं पण तुझं आता ग्रॅज्युएशन होत आलंय, पुढचं शिकायचं म्हणलं, हे मध्येच काय खुळ आणलं? हा काकू, काय का की त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, मी शिकवतो तिला राहिलेलं. अगं तू आता शिक्षण तुमचं झालं, तुमची दोघांची पसंती, पण काही पाठीमागं त्यांचं घर कसं काय कसं हे माहिती आहे का तुला सगळं? तुम्ही माझ्या घरी येऊ शकता आणि जर तुमचा होकार असेल तर मी माझ्या मम्मी पप्पाला पण घेऊन येतो. अगं बघायला जायची काहीच गरज नाहीये, मी सगळं पाहिलेलं आहे. मग ते आता सगळं खरं झालं. तुझं शिक्षण मी म्हणलं आता आपल्याला, तुला तर माहिती आहे तुझं शिक्षण मी कसं केलंय. तुझं लग्न करायचं म्हणलं, आपल्याकडे पैसे नकोत का? अहो काकू, त्याचं टेन्शन घेऊ नका, मी माझ्या पप्पांशी बोलतो आणि जे काय आहे ते माझंच आहे ना, त्यामुळे ते लग्न पण करून घेतो आम्ही. त्याचं नका टेन्शन घेऊ, पैशा पाण्याचं पण टेन्शन घेऊ नका. आता मी म्हणलं तू नोकरी लागशील, आपण 2-5 रुपये कमवू, काहीतरी करू माझ्यासाठी बी. मलाही कोण आहे म्हातारपणात? हे बघ आई, मला माहिती आहे तुला कोण नाहीये, पण मी आहे ना, कशाला काळजी करतेय. आणि लग्न करून चालले म्हणून असं थोडी आहे की मी तुला सांभाळणार नाही. हे बघ अनिकेत, लहान होते ना तेव्हापासून बाबा गेले, तेव्हापासून माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलं, माझं शिक्षण बघितलं, माझे सगळे खर्च तिनेच उचलले. त्याच्यामुळे तिला असं मी एकटं नाही सोडू शकत. मानसी, याचं टेन्शन घेऊ नको, मी पण त्यांच्या मुलासारखाच आहे ना. जावई काय आणि मुलगा काय सारखाच असतो ना. लग्न झाल्यानंतर आपण त्यांना थोड्या दिवसात लगेच आपल्या घरी घेऊन जाऊ, म्हणजे त्यांचा पण प्रश्न मिटेल. बरं झालं बाई, मी तुझं शोधून तुझ्यासाठी असा मुलगा बघितला नसता. असं म्हणतात पोरीचा निर्णय चुकवतो, पण तू चांगला निर्णय घेतला आणि चांगला मुलगा बघितला. तुझे संस्कार आहेत नाही माझ्यावरती. हा ते तर आहे. तर मम्मी पप्पाला घेऊन येतो मी, जाऊ का मग? नका नका जावं, बसा ना. अहो काहीतरी घ्या ना. काय घेता तुम्ही? सरबत. सरबत? अहो आता जमलंय तुमचं.